हाय. खूप दिवस वेट केल्यानंतर फायनली आज सुट्टी होती तर बाहेर जाऊन मी माझे स्पेक्स बनवायला दिले. तर त्या स्पेक्स बनवायला दिलेली जी जागा होती त्याच्याजवळच एक कचराळी तलाव म्हणून ठाण्यामध्ये आहे. तिकडे मी आता लग्नाला जवळपास 14 वर्ष झाली तरी आजपर्यंत व्हिजिट केली नव्हती. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी बऱ्याचदा गेलेले आहे, पण जाऊ दे आज वेळ नाही आहे, पुन्हा कधीतरी येऊया, आता खूप उशीर झाला आहे, अशी कारणं देत देत मी आजपर्यंत ती जागा व्हिजिट केली नव्हती. आज फायनली माझ्याकडे थोडा वेळ होता, काही फार महत्त्वाचं नव्हतं, तर आम्ही तिकडे गेलो. तिकडनं एक राऊंड मारला. तिथे छान छान बदकं होती, त्यांचे फोटोज काढले, थोडे निवांत झालो आणि मग घरी आलो. तर मला तिथनं आल्यापासून इतकं छान आणि रिफ्रेशिंग वाटतं आहे ना, तर मला असं वाटतं की आपण किती स्टिरियोटाईप लाईफ जगतो आहे. म्हणजे मी स्वतः किंवा माझ्यासारखी अनेक गृहिणी की सकाळी उठायचं, चहा पाणी डबा वगैरे मुलांचं सगळं आवरायचं, ऑफिसला जायचं, घरी आले की पुन्हा तेच. मग या सगळ्यातनं असं वाटतं की आता खूप झाले, मला एका ब्रेकची गरज आहे. आणि तो ब्रेक कधीतरी असं होतं की गृहिणींच्या लाईफमध्ये किंवा वर्किंग वुमन जरी असतील तरी प्लॅनिंग करून काहीतरी कुठेतरी चिल करायला जायचं हे काही फार घडत नाही. तर आम्हालाच आमचं रूटीन लाईफ हे स्ट्रीमलाईन करायचं असतं, थोडे मोबाईल वगैरे बघून, थोडा घरामध्ये आराम करून. पण आहे ना, मला असं आज रिअलाईज झालं की हे मी का एवढं स्किप करत होते. म्हणजे माझ्याकडे स्कूटर आहे, मला एक लहान मुलगी आहे जी मला कंपनी देऊ शकते. तर अनप्लान्ड, न ठरवता काहीही मी निघू शकते, वाटेल त्या दिशेला जाऊ शकते, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू शकते, नव्या गोष्टी पाहू शकते. माझं जरी डिसाईड नसलं की मला कुठे जायचं आहे तरी पण मी 1 तास का असेना जाऊन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करून ते अनुभव करून येऊ शकते. तर हे माझं जे खूप स्किप होत होतं ते मला आज रिअलाईज झालं आहे आणि माझ्यासारख्या अनेक जणींना पण हे रिअलाईज व्हायला हवं, यासाठी आज हा व्हिडिओ टाकते मी. तर तुम्ही पण तसंच करा. बाहेर जा, स्वतःला मोकळं ठेवा, खुला श्वास घ्या आणि चिल व्हा. म्हणजे ती एनर्जी तुम्हाला पुन्हा तुमच्या रोजच्या कामामध्ये वापरता येईल आणि कूल झाल्यासारखं वाटेल. बघा, सुरू करा.